नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप बोले. नगर भागात एका कामानिमित्त निघालो होतो. एक जाताना एक असा डेंगळा आलेला प्लॉट मला दिसला. मला असं पहिल्यांदा वाटलं की हा गोड कांद्याचा प्लॉट आहे की काय, म्हणून थांबलो इथं बघायला. अक्षरशः बघा, हा गोड कांद्याचा प्लॉट नसून हा शेतकऱ्यांनी पुनर्लागणी केलेला कांदा आहे. कांद्याचं सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे आकार चांगला आहे, रंग चांगला आहे, परंतु ह्या कांद्याला जवळजवळ 40% ही डेंगळे आलेत बघा. हे कशामुळं, तर अशुद्ध बियाणं निर्मित झालं. म्हणजे आता बघा की आपण ज्यास गोड कांदा लावतो, गोड कांदा लावल्यावरती ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बीज उत्पादन प्लॉट घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या शेजारी पुनर्लागण केलेला कांदा असेल आणि त्या कांद्याला जर डेंगळे आले आणि त्या डेंगळ्यांचं ज्यावेळेस मधमाशा हे परागीभवन करत असतात, परागीभवन करत असताना ह्याचं क्रॉस पॉलिनेशन, आपण म्हणतो की ह्या डेंगळ्यावरती ती मधमाशी बसली, समजा ह्या डेंगळ्यावर मधमाशी बसली आणि आपला जो बियाणाचा प्लॉट आहे त्याच्यावरही मधमाशी बसली, तर त्याच्यामध्ये हे क्रॉसिंग होतं. आणि अशा प्रकारचं बघा तुम्ही, बी तयार होत असताना बी तयार झाल्यावरती अशा प्रकारचा हा तुम्हाला दिसत असेल की जवळजवळ 30 ते 40% ह्या पुनर्लागण केलेल्या कांद्याला हा डेंगळा आलेला आहे. मित्र, सांगण्यात तात्पर्य एवढं की शुद्ध बीजापोटी फळसरा गोमटी या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे बीज निर्मिती करताना आपला जो बियाणा प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये कुणाचाही कांदा नसू नये किंवा त्या कांद्याला डेंगळे आलेला नसू नये. दुसऱ्या जातीचा कांदा, ज्याला आपण हळवी कांदा म्हणतो, 3 माही कांदा, त्याचाही बियाचा प्लॉट नको, त्याचाही पुनर्लागण केलेला कांद्याचा प्लॉट नको. असं जर तुम्ही व्यवस्थित जर सांभाळलं तरच इथून पुढच्या कालखंडामध्ये कांदा शेती परवडू शकते. नंतर अशा प्रकारचं जर डेंगळे आले, 30% डेंगळे आले, तर तुम्ही सांगा की ह्या प्लॉटमध्ये उत्पादन तर कमी निघणारच आहे, परंतु ह्या उपटल्यावरती बघा, तुम्हाला दाखवतो. तर ह्या उपटल्यावरती ह्या कांद्याला बघा, असा हा पाईप तयार झाल्यावरती मार्केटमध्ये देखील ह्या कांद्याला मार्केट अजिबात मिळणार नाही. धन्यवाद.